रेक्टल कॅन्सरच्या ट्रीटमेंट ऑप्शन्स काय काय अवेलेबल आहेत. रेक्टल कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर अकॉर्डिंग टू स्टेज हा कॅन्सर ट्रीट केला जातो. अर्ली स्टेजमध्ये असल्यास एक ऑपरेशन करून ती गाठ किंवा आतड्याचा तो पार्ट काढून टाकला जातो. आतड्यांना जोड देऊन आपण ऑपरेशनद्वारे ट्रीटमेंट करू शकतो. काही ऍडव्हान्स स्टेज पेशंट असतील तर त्यांना अगोदर केमोथेरपी आणि रेडिएशन ही ट्रीटमेंट करून मग ऑपरेशनसाठी ऍडवाइस केलं जातं. इंडियामध्ये मोस्ट ऑफ द पेशंट हे स्टेज 3च्या आसपास सापडतात. त्यामुळे मोस्ट वेळा किंवा बऱ्याच वेळा पेशंट्सला अगोदर किमो रेडिएशन आणि नंतर सर्जरी असे ऑप्शन्स दिले जातात. ऑपरेशन हे ओपन पद्धतीने दुर्बिणीद्वारे किंवा रोबोटिक टेक्नॉलॉजीने सुद्धा करता येते. संडासची जागा वाचून हे ऑपरेशन करू शकतो आणि त्याचा फायदा कित्येक पेशंट्सला होतोय की ज्यांना काही वर्षांपूर्वी रोबोटिक सर्जरी अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला कदाचित परमनंट स्टोमा किंवा परमनंट कोलोस्टॉमी करावी लागली असती. त्याऐवजी आता रोबोटिक सर्जरी, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी, स्टेपलर अॅनास्टोमोसिस अशा सगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण संडासची जागा वाचवू शकतो बऱ्याच पेशंट्समध्ये ज्यांच्यामध्ये रेक्टल कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे. काही पेशंट्स असतील ज्यांना रेक्टल कॅन्सर डिटेक्ट झालाय आणि त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला गेलाय, तर नक्कीच या ऑप्शन्स बद्दल अजून जाणून घ्या. आपल्या डॉक्टरांशी बोला